उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा दाह हा वाढत असतो आणि अशा वेळी आपण आपल्या आहारामध्ये काही थंड प्रकृतीच्या पदार्थांचा समावेश करणं हे अत्यावश्यक आहे. नाचणी ही थंड गुणधर्माची असल्यामुळे शरीराला आपले बरेचसे फायदे मिळतात. तसेच नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि लोह असल्यामुळे शरीराची झीज भरून काढण्यासाठी, लोह वाढण्यासाठी नाचणी ही अतिशय उपयुक्त आहे. ही अशी इतकी मस्त, हलकी आणि जाळीदार नाचणीची घावणं सकाळच्या घाईगडबडीच्या वेळीसुद्धा आपण अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये झटकेपट बनवून तयार करू शकतो. यासोबत जर तुम्ही कैरीची चटणी, खोबऱ्याची चटणी बनवली तर अगदी पोटभरीचा आणि आरोग्याच्या दृष्टीने उत्तम तसेच थंड प्रकृतीचा असा हा सकाळच्या वेळी दमदार नाश्ता कसा तयार करायचा हे पाहूयात. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी 1 वाटी इतकं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. तर आता नाचणीचं पीठ कसं तयार करायचं तर बघा, अगदी हे बारीक दळलेलं पीठ आहे, जे आपण भाकरीसाठी वगैरे वापरतो तेच आहे. नाचणी आणायची, स्वच्छ धुवायची आणि वाळवून अगदी बारीक हे गिरणीतून पीठ दळून आणलेलं आहे. पण तुम्हाला जर नाचणीचं रेडीमेड पीठ वापरायचं असेल तरीही चालेल. आता यामध्ये तांदळाचं 1 टेबलस्पून इतकं पीठ घातलं, त्यामुळे या घावण्यांना छान बाइंडिंग येतं. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तसेच पाव चमचा जिऱ्याची पावडर घालायची. जिरे हे उन्हाळ्यामध्ये अगदी आवश्यकच आहे, कारण जिरे हे थंड असतात. त्यानंतर आपण 3 ते 4 पाकळ्या लसणाच्या आणि एखादी हिरवी मिरची यामध्ये घालायची आहे. ही अशी मी थोडीशी ठेचून घालणार आहे. लसूण, जिरे आणि मिरचीचा स्वाद या घावण्यांमध्ये अप्रतिम लागतो. आणि आजची ही घावणं आपण पाण्यामध्ये न बनवता ताकामध्ये बनवणार आहेत. त्यामुळे छान अशी आंबट, तिखट आणि जिऱ्याचा स्वाद असलेली अशी ही मस्त आपली चटपटीत चवीची घावणं तयार होणार आहेत. इथे मी तिखट मिरची असल्यामुळे 1च मिरची घेतली होती. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक प्रमाण करू शकता. आता आपण यामध्ये 1 वाटीभर आंबट ताक घालणार आहोत. पूर्वीच्या काळी काय व्हायचं तर कधी ताक किंवा दही शिल्लक राहिलं की दुसऱ्या दिवशी नाचणीचं आंबील किंवा नाचणीची ताकातली उकड किंवा ही अशी नाचणीची ताकातली घावणं तयार केली जायची. त्यामुळे आंबट दहीही संपायचं आणि आरोग्याच्या दृष्टीने ही अशी सकाळी सकाळी दमदार नाश्त्याला घावणंसुद्धा तयार व्हायची. आता आपण हे सगळं पीठ असं चांगलं मिसळून घेतलं. यामधल्या सगळ्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत. 1 वाटी ताक घातलं आणि 1 वाटी आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे. 1 वाटी नाचणीचं पीठ असेल तर 1 वाटी आंबट ताक आणि 1 वाटी पाणी. पण मी इथे थोडंसं पीठ घट्टसर वाटते म्हणून साधारण 1 टेबलस्पून पाणी आणखीन थोडंसं यामध्ये वाढवलेलं आहे. हे आपलं असं इतकं साधारण पातळसर घावण्यांचं पीठ तयार झालेलं आहे. पण यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर ऐच्छिक आहे, पण कोथिंबीरीचा स्वाद यामध्ये अप्रतिम लागतो. त्यामुळे जिरे, लसूण, मिरची आणि कोथिंबीर घातलेली ही घावणं तुम्ही एकदा तरी नक्की करून पहा. मी इथे हा बिडाचा तवा मस्त अगदी कडकडीत गरम करून ठेवलेला आहे. गॅस मोठा करायचा आणि हे मिश्रण जे आहे ते असं तळापासून हलवून घ्यायचं. नेहमी घावण घालताना गॅस गॅस मोठा ठेवायचा, म्हणजे घावणाला छान जाळी पडते. थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण हे मिश्रण यावरती घालून घेणार आहोत. बघा, अगदी मस्त छान असं या घावणाला आपल्या जाळी पडलेली आहे. आता लगेच यावर झाकण ठेवायचं. झाकण ठेवलं की लगेच गॅस अगदी बारीक करायचा. आणि मी आता इथे व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करत नाही आहे किंवा पॉज वगैरे सुद्धा केलेला नाही आहे. तर बरोबर 20 ते 30 सेकंद आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे. गॅस अगदीच लहान ठेवायचा आहे. जर मोठा ठेवला तर घावण करपेल. बरोबर 30 सेकंदानंतर आता आपल्याला घावणावरचं झाकण काढायचं आहे आणि सगळी वाफ निघून जाऊ द्यायची. लगेच घावण उलटण्याची घाई करायची नाही. कडा सुटण्याची वाट पाहायची. लहानच आच आहे. लहान आचेवर हळूहळू आपोआप कडा सुटायला लागतात. आधीच जर आपण उलटण्याची घाई केली तर घावण मोडतं. बघा, आता सगळी वाफ निघून गेलेली आहे आणि बघा कडासुद्धा अशा सुटलेल्या आहेत. जर तुमच्याकडे बिडाचा तवा नसेल तर मात्र तुम्ही याऐवजी नॉनस्टिक तवा वापरलात तरीही चालेल. पण लहान आचेवर, लहान ते मध्यम आचेवरच ही घावणं शेकून घ्यायची आहेत, म्हणजे आपोआप ती घावणं
तव्यापासून सुटून येतात. आपण काय करतो, गॅस फास्ट ठेवतो आणि मग ही घावणं पटकन उलटण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस घावणं एकतर चिकटतात किंवा मग ती तुटली जातात. म्हणून फार घाई करायची नाही. दुसरी बाजूसुद्धा उलटल्यानंतर साधारण मिनिटभर शेकू दिली आणि बघा असं मस्त जाळीदार आपलं घावण बनवून तयार झालं आहे. हे घावण आपण एका टोपलीमध्ये काढून घेणार आहोत. टोपलीमध्ये का काढायचं, कारण टोपलीत काढल्यामुळे याची सगळी वाफ निघून जाते आणि घावण अजिबात चिकट होत नाही. आता दुसरं घावण करण्याअगोदर पुन्हा थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे. मी इथे थोडं थोडं तूप लावत आहे, म्हणजे स्वादही छान येतो. आता दुसरंसुद्धा घावण ह्याच पद्धतीने घालून घेतलं. घावण घालताना गॅसचे आज मोठा ठेवला होता. त्यानंतर झाकण ठेवलं की लगेच गॅस लहान करायचा आणि आपल्याला साधारण अर्धा मिनिट म्हणजे 30 सेकंद यावर झाकण असंच ठेवायचं आहे. फार वेळ झाकण जरी ठेवलं तरीसुद्धा घावण चिकट होतं. 30 सेकंदानंतर झाकण यावरचं काढायचं आहे आणि सगळी वाफ जाऊ द्यायची. सगळी वाफ जाऊ दिली की मग कडा आपोआप सुटायला लागतात की मगच आपल्याला घावण उलटायचं आहे. आधीच घावण उलटण्याची घाई करायची नाही. दुसरं घावणसुद्धा बघा अगदी मस्त छान असं जाळीदार तयार झालेलं आहे. हे सुद्धा आपण घावण टोपलीमध्ये काढून घेऊयात. ही नाचणीची घावणं आरोग्याच्या दृष्टीने खूप थंडावा देतात. म्हणून तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये ही अशी इतकी मस्त हलकी आणि जाळीदार नाचणीची घावणं नक्की एकदा तरी नाश्त्याला करून पहा. बघा अशी इतकी मस्त मऊ लुसलुशीत ही घावणं थंड झाल्यानंतर जर आपण घडी केली तर जरासुद्धा चिकट होत नाही. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा एखाद्या रेसिपीसह. धन्यवाद.